आपलं धुळे न्यूजमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे। मी दिलीप चौधरी। आता पहा आजच्या ठळक घडामोडी। श्री चांगदेव महाराज यात्रोत्सव निमित्त वेल्हाणे गावाला स्वामी विवेकानंद बहुउद्देशीय संस्थातर्फे भव्य रक्तदान शिबिर घेण्यात आले। मोल ऐराणी व मराठी चित्रपटाच्या प्रचारकांच्या उपस्थित भव्य शुभारंभ मनपाचे महापौर सौ कल्पना काकू माले यांच्या हस्ते करण्यात आले। उद्धार इंटरनॅशनल स्कूल जवळ हॉटेल व्यंकटेश शुद्ध शाकाहारी या हॉटेलचा शुभारंभ शिवसेनेचे संपर्क मंत्री पी.के. नाईक, प्राध्यापक शरद पाटील व हिलाल अण्णा माळी यांच्या हस्ते करण्यात आले। वेल्हाणे देवगाव या ठिकाणी श्री चांगदेव महाराज यात्रोत्सव निमित्त दिवसभर व रात्रभर भक्तांच्या देवकाठी काढून भगत वाजत गाजत भक्तांची मनोकामना पूर्ण करून आशीर्वाद देत असतात। ही यात्रा 2 दिवस भरते। स्वामी विवेकानंद बहुउद्देशीय संस्था वेल्हाणे श्री चांगदेव महाराज यात्रोत्सव निमित्त भव्य असे रक्तदान शिबिराचे आयोजन केले जात असते। हिंदुत्व ग्रुप, पवन ग्रुप, महाराणा प्रतिष्ठान, बाबासाहेब ग्रुप, शिवप्रसाद ग्रुप व समस्त वेल्हाणे ग्रामस्थ या रक्तदान शिबिराला हजर होते। अध्यक्ष जयदीप पवार, सरपंच विद्यार्थी बोरसे, डॉक्टर बोरसे, राजू पहलवान, अशोक ऐरे, पी.एस. गिरासे, आनंद मराठे, प्रदीप मोरे, अनिल शिंदे, भाऊसाहेब मिस्त्री, अविनाश वाघ, निलेश पवार, संदीप मारेकर, स्वप्नील पवार, निलेश चित्ते, संदीप चित्ते, डी.व्ही. दाडे, ग्रामसेवक मिस्त्री, जितू बोरसे, मधुकर वाघ आदी सर्व या रक्तदान शिबिराला उपस्थित होते। सालाबादप्रमाणे यावर्षी श्री चांगदेव महाराजांची यात्रेनिमित्त प्रचंड गर्दी झाली होती। महाभारतातील कौरव पांडव पुरातन काळातील दाखला आहे। पांडवांना अज्ञात व वास्तवाला जावे लागले, त्यावेळेस 5 पांडव वेगळे रूप धारण करून ते गाव म्हणजे वेल्हाणे। गावामध्ये 5 पांडवांपैकी अर्जुनाचा अवतार हा म्हणजे चांदगावला मानत असतो। भक्तजन त्यांच्या श्रद्धेनुसार भीमाचा अवतारही मानतात। हे जागृत स्थान असल्याने हजारोंच्या संख्येने भाविक या ठिकाणी येत असतात। आपल्या देशाचे माजी पंतप्रधान माननीय अटल बिहारी वाजपेयीजी यांचं नुकतंच निधन झालेलं आहे 16 ऑगस्ट 2018 रोजी। तर या आजच्या यात्रेनिमित्त आणि रक्तदान शिबिराच्या सुरुवातीला त्यांच्या स्मृतींना आम्ही अभिवादन करतो आणि आजच्या या रक्तदान शिबिराची जे श्रद्धेने वेल्हाणे गावात आलेले आहे सर्व यात्रेकरूंचे वेल्हाणे ग्रामपंचायत स्वागत करते। वेल्हाणे या गावामध्ये सालावादाप्रमाणे यावर्षी सुद्धा चांगदेव महाराजांचा श्री क्षेत्र चांगदेव महाराजांच्या यात्रेनिमित्त प्रचंड गर्दी झालेली आहे आणि यात्रा जो जल्लोष आहे या सगळ्या भक्तजन भक्तिभावाने आणि आनंदाने सामील झालेले आहेत। त्यात चांगदेव महाराजांच्या यात्रेनिमित्त काही सांगायचं तर महाभारतातील हा एक दाखला आहे की महाभारतामध्ये कौरव आणि पांडव यांच्या जो काही पुरातन काळातील दाखला आहे त्यामध्ये पांडवांना जेव्हा विजनवासाला अज्ञातवासाला जावं लागलं आणि त्या 13 वर्षांच्या काळामध्ये 1 वर्ष ते जेव्हा विजनवासात गेले त्यावेळी 5 पांडव वेगळं रूप धारण करून विविध ठिकाणी जेव्हा गेले त्यापैकी 5 पांडव ज्या ज्या ठिकाणी गेले त्या एक ठिकाण म्हणजे वेल्हाणे आणि वेल्हाण्यामध्ये 5 पांडवांपैकी अर्जुनाचा अवतार आम्ही चांगदेवाला मानत असतो, पण अनेक भक्तजन त्यांच्या श्रद्धेनुसार काही भीमाचा अवतार सुद्धा मानतात। मग अर्जुनाचा अवतार मानत असल्याने आणि एकूणच आमचं चांगदेवाचं ठाण हे जागृत देवस्थान असल्याने महाराष्ट्रातील आणि महाराष्ट्राच्या बाहेरील असे भक्तजन इथे दरवर्षी हजेरी लावत असतात आणि मोठ्या श्रद्धेने मोल ऐराणी व मराठी चित्रपटाच्या प्रचाराच्या सर्व कलाकारांच्या उपस्थित संपूर्ण महाराष्ट्रातून 25 सप्टेंबर पासून प्रदर्शित होत असलेल्या या मराठी व ऐराणी चित्रपटाचा शुभारंभ मनपाचे महापौर
सौ कल्पना काकू महाले यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून शुभारंभ करण्यात आला। तसेच शुभारंभ चित्राने शिरपूरचे प्रवीण माळी यांचे अस्सल खानदेशी धमाल विनोदी एक पात्री नाटक ऐतं पोळतं सख्याने हे सादर करण्यात आले। हा कार्यक्रम विनय भवन कोटा समोर या ठिकाणी संध्याकाळी 6 ते 9 वाजेपर्यंत संयोजक सो अंजलीताई बाविस्कर, आयोजक पारस रत्नाकर बाविस्कर यांनी आयोजित केले होते। या कार्यक्रमात खानदेशी भाषेचा व कलागुणांचा गौरवही करण्यात आला। यावेळी प्रेक्षकांनी भरभरून टाळ्यांच्या गजरात मोल सिनेमाचे स्वागत केले। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पूर्ण देशात पोहोचलोय आपल्या माहितीसाठी सांगते। या योगेश सोनवणे म्हणजे आमच्या घोडेमध्ये चालू झालेले कासाऱ्या गावातील एक उंडाळ रोड आपण रोडशी जोडणारा महानगरीमध्ये मुंबईच्या रोडला आणि स्वतःला रोडून गणेश शुद्ध शाकाहारी हॉटेलचे शुभारंभ शिवसेनेचे संपर्क मंत्री माननीय KP नाईक व शरद पाटील, माननीय हिलाल माळी यांच्या हस्ते करण्यात आले। सकाळी 11 वाजता पोद्दार इंटरनॅशनल हायस्कूलच्या जवळ या हॉटेलचे उद्घाटन केले। या हॉटेलात क्वालिटी, क्वांटिटी आणि इकॉनॉमीचे पालन केले जाईल। जास्तीत जास्त चांगले जेवण देण्याचा प्रयत्न राहील। व्यवसाय करणे हा आमचा उद्देश न राहता जनतेशी नाळ कशी जोडता येईल या दृष्टीने कानाकोपऱ्यातून आम्ही प्रयत्न करणार आहोत, असे दिनेश पाटील यांनी सांगितले। यावेळी कार्यक्रमाला शिवसेनेचे संपर्क मंत्री PK नाईक, माजी आमदार प्राध्यापक शरद पाटील, हिलाल माळी, हेमंत साळुंके, नरेंद्र परदेशी, छोटू पाटील, कैलास पाटील, भरत मोरे, धीरज पाटील, प्रफुल्ल माळी, वामन भाऊ, दास भाऊ आदी सर्व उद्घाटन झालं। जिल्हा संपर्क नेते आदरणीय PK साहेबांच्या हस्ते या कार्यक्रमाला आमचे मार्गदर्शक शरद पाटील सर, हिलाल माळी, रावसाहेब साळुंके, क्वालिटी, क्वांटिटी आणि इकॉनॉमी याच्यावर जास्तीत जास्त कसं सर्वसामान्यांना सुविधा आम्हाला देता येईल एक प्रयत्न आमचा या माध्यमातून राहील। व्यवसाय फक्त व्यवसायाशी निगडीत न राहता जनतेशी नाळ आम्हाला कशी जोडता येईल त्या दृष्टीने आम्ही सदैव प्रयत्न करू आणि इकॉनॉमिकली सर्वसामान्य जनतेला कशा प्रकारे आम्हाला सर्व्हिस देता येईल त्या पद्धतीने आम्ही सर्व्हिस देतो। म्हणजे आम्ही इकॉनॉमी, क्वालिटी आणि क्वांटिटी या तिघं गोष्टी आत्मसात करूनच या क्षेत्रामध्ये पदार्पण करीत आहोत आणि आपण आम्हाला सहकार्य करणार। पत्ता आता आमच्या हॉटेलचा पत्ता पोद्दार इंटरनॅशनल लगतच झालेला आहे। म्हणजे
सर्व यांना मी